श्री स्वामी समर्थ. तर बघा, रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवतांची पूजा केली जाते. त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या देवांची पूजा करून दिवा लावून मग सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं तर सूर्यदेवतेंचा जो मंत्र आहे, आदित्य हृदय कवच स्तोत्र किंवा ओम सूर्याय नमः, हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे. तर रथसप्तमीच्या दिवशी बघा, एकदा तरी सूर्यनमस्कार हा केला जातो. शाळेत आपण जेव्हा जायचो तेव्हा सूर्यनमस्कार केले जायचे. आता तुम्ही सूर्यनमस्कार केले तर तुमचे जे अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या आपल्या आयुष्यातल्या जीवनातले ते समस्या दूर होतात. बघा, रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला दानधर्म करायचा आहे. दानधर्म करणे तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण रथसप्तमीच्या दिवशी आपण जेवढं दानधर्म करतो, मग त्यात अन्नदान आलं किंवा एखाद्याला काहीतरी गरिबाला त्याची मदत केली, गरिबाला काही खाऊ घातलं, तर तेवढंच आपल्याला त्या केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं. त्यामुळे आपल्याला हे दानधर्मसुद्धा त्या दिवशी केले जातात. आणि बघा, त्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी जेवढे तुम्ही देवांचे स्तोत्र मंत्र बोलू शकता तेवढं बोलायचं आहे. त्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे, आपलं देवघर स्वच्छ ठेवायचं आहे. आणि रथसप्तमीच्या दिवशी बघा, दूध उतू घालवायचं असतं. दूध उतू घालवायचं म्हणजे काय असतं की बघा, गॅसवर तुम्ही तवा ठेवून त्याच्यावर संविधानाचे लाकडं किंवा गौऱ्या पेटवून तुम्ही जाळ करायचा आहे, किंवा तुमच्या अंगणात, तुमच्या आजूबाजूला परिसर, जिथे तुमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये जर खाली घर असेल तर तुम्ही तिथेसुद्धा गॅसवर दूध, जर नसेल ठेवायचं, तुमच्या इथे जागा आहे तर तुम्ही तिथे गौऱ्या पेटवायच्या आहेत अंगणात. आणि तुम्ही तिथे गौऱ्या पेटवून तिथे तुम्ही मातीचं जे बोळकं असतं त्याच्यात तुम्हाला दूध भरून ठेवायचं आहे. नाहीतर तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता की तिथे तवा ठेवल्यानंतर तुम्हाला संविधानाचे लाकडं आणि गौऱ्या पेटवून तुम्हाला मातीच्या बोळक्यात दूध भरून ठेवायचं आहे. आणि त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ साखर टाकायचे आहे आणि ते दूध तुम्हाला उत्तर दिशेला उतू जाईल, अशा प्रकारे उत्तर दिशेला ते दूध उतू जाऊ द्यायचं आहे. कारण उत्तर दिशा ही सुखसमृद्धीची आहे, धनसंपदाची आहे. जेवढं तुम्ही उत्तर दिशा ही प्रगतीची सुद्धा आहे. उत्तर दिशेला जसं दूध उतू जाईल तसं तुमच्या आयुष्यात प्रगती होत राहील. तुम्हाला सुखसमृद्धी, धनसंपदा धनसंपदा ही प्रदान करणारी उत्तर दिशा असते. तर आपल्या आयुष्यात अशा खूप काही गोष्टी असतात की त्या आपल्याला सेवा केल्यानेच त्याचं आपल्याला सेवेचं फळ मिळत असतं. तर बघा, रथसप्तमीच्या दिवशी 7 धान्यांची सुद्धा पूजा केली जाते. म्हणजे जसे 7 धान्य असतात, ज्यांना शक्य नाही त्यांनी 1 धान्याची पूजा केली तरी चालेल. तर बघा, अशा प्रकारे काही रथसप्तमीच्या दिवशी पूजा सेवा करायच्या असतात. रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकूसुद्धा केला जातो. महिलांना वाण दिले जातात, हळद कुंकू लावून त्यांना नमस्कार केला जातो. तर अशा प्रकारे हळदी कुंकूसुद्धा साजरा केला जातो. तर अशा प्रकारे रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडेसुद्धा घालायचे असतात. कारण बघा, सूर्यदेवतेचा रंग पिवळा आहे आणि आपल्या घरावर जेव्हा सूर्याची किरणं पडतात ते सुद्धा पिवळेच असतात. त्याच्यामुळे त्या दिवशी सूर्यदेवतांचा जो पिवळा कलर असल्यामुळे आपला सूर्यग्रह मजबूत होतो, म्हणून पिवळ्या रंगाचाही कपड्यांचा वापर करायचा आहे. तुम्ही त्यानंतर बघा, आपण जेव्हा पिवळे कपडे परिधान करतो तर आपला पिवळ्या रंगाचा कपडे परिधान केल्यामुळे आपला सूर्यग्रह मजबूत होतो, आपला गुरुग्रह चांगला होतो. आणि आपला गुरूंचं पाठबळ मिळण्यासाठी आणि आपला गुरु मजबूत होण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत. रथसप्तमीच्या दिवशी अशा काही सेवा असतात की आपल्याला त्या केल्याने आपल्या बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात, आपली प्रगती होत राहते. आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जेवढं आपण संकट विघ्न आपल्याला येत असतात, तर त्यामुळे आपली प्रगती होत राहते. आपले हे अडचणी संकट दूर होतात. तर अशा केलेल्या सेवेंचं आपल्याला हे फळ मिळत असतं. तर रथसप्तमी प्रत्येकांच्या घरोघरी हळदी कुंकू वगैरे साजरा केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.